फिरणारे गोल गोल काय करा. सो हे गाइस वेलकम बैक टू न्यू ब्लॉग. और आप देख सकते हो गाइस किती छान ऊन पडलेले आहे पावसाच्या वातावरणात. बहुत बारिश हुई है दिन भर. आणि आईला 5 सेकंड गाइस बाकी आहे. आपण थांबलो पाहिजे गाइस. चलो हो गया सिग्नल. चलते हैं एल्को मॉल की तरफ. हमको एल्को मॉल में कुछ तो काम है. काम ऐसा है कि वहाँ पे एक सेमिनार है जो कि एंटरप्रेन्योर्स के लिए रखा है. बस वाले रुक जा. सिग्नल दिखता नहीं क्या? थोड़ा दिलाय का गाइस? कसं आहे आता हे निर्लज्ज असे असतात बघा. आता माझे 2 सेकंड राहिलेत फक्त. म्हणजे मी सिग्नल तोडणार का? नाही मी सिग्नल नाही तोडणार कारण मी 2 सेकंड आजच आले सिग्नल मध्ये. आता आपण चाललोय एल्को सिटी मॉलला. आणि आज असं काय होतं संभावना होती की पिंपरीमध्ये पूर येऊ शकतो परत. कारण नदी ओव्हरफ्लो व्हायच्या पातळीवर आलीच होती. नदी बघू शकता नदी इथं दिसतही नव्हतं. कचराच दिसतो. तर आज नदी पण दिसते गाईस. तो मी डायरेक्ट आलोय लोणावळ्यावरून इथं एका एल्प्रोच्या कामाला. त्या आम्हाला म्हणजे तिकडे एक इव्हेंट आहे आणि तो नवीन बिझनेस मला काय माहिती नाही. एंटरप्रेन्योर जे असतात त्यांना असं थोडंसं पुश करण्यासाठी असं नवीन क्लायंट इंटरॅक्शन आणि नेटवर्क बनवण्यासाठी इव्हेंट आहे. असं आहे का? हा ठीक आहे काय. मला काहीच माहिती नव्हतं. आता आपण चाललोय डायरेक्ट तिकडे एल्प्रोलाच. जसे की आपण देख सकते हो रोड खराब आहे म्हणून दाखवायला ऍडव्हर्टाइजमेंट काय छान उत्तम प्रकारे केली आहे गाईस. खूप मोठा असा आपदा में अवसर मतलब ये करना कोई इंडिया वालों से सीखे गाइस. रड्डे ने रस्ते में खड्डा था. खड्डे में रास्ता था. अरे कहना क्या चाहते हो? सॉरी. अरे और लोगों को बचाने के लिए इसने मार्केटिंग कर डाली. एडवर्टाइजमेंट किया था नीलंगा है उसने पर वो भी अच्छा किया. तर गाइस आपण सगळीकडे दुसऱ्यांचे ब्रँड प्रमोट करतो कारण आपला तो कामच आहे. आज आपण आपला पण ब्रँड प्रमोट करूया. जर तुम्ही ही क्लिप व्लॉग मध्ये बघताय तर आम्ही सिनेमॅटिक रील्स आणि ऍडव्हर्टायझिंगचे व्हिडिओज वगैरे करतो. आणि त्यासाठी तुम्ही बघू शकता एबी फिल्म्स हा बॅनर मी कुठेतरी लावून देईन. तुम्ही बघू शकता. जर ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग रिलेटेड काय व्हिडिओज वगैरे किंवा सोशल मीडिया हँडलिंग वगैरेचं काही काम असेल तर तुम्ही साईडला दिलेल्या नंबरवरती रीच आउट करू शकता. सून आमची वेबसाईट पण तयार होईल. सो Hello, Babu. I want to meet you and try to again and learn to me and goes to again and type. सो गाईज हिअर वी आर आफ्टर लॉंग टाइम. 5 दिवसानंतर आम्ही भेटतो. 5 दिवस डॉक्युमेंटेशनचं काम होतं वेदांचं. लोणावळ्यामध्ये काम एवढा फास्ट झालाय की याला 1 तासाच्या कामासाठी 5 दिवस लागले. 5 दिवस थांबायला अजूनही काम झालेलं आहे का माहित नाही. येस नाही फोन नाही आला अजून फोन तरी पण गाईज आता मी बेसिकली तर आलेलो इथं. बघू गाईज काय होतंय काय नाही होतंय. सो मला तर वाटतंय आता ह्याला वेळ लागेल तर आपण एक राऊंड मारून यायचं का? नाही एक पे रैप्टा मारा ना सड़क पे हकता फिरेगा. ब्लॉक काढून दे ना. हर बात तो नहीं उसका ना दिमाग खराब हो गया है. सपनों में आया कम जो दिल में समाया लो छुप गया आसमां भी इश्क मेरा रंग दिलाया ओ पिया. गाइस दिस वॉज द ऑडिटोरियम हॉल. आणि आता आपण आहोत इथं बाहेर. आता आपला टाइम संपलेला आहे. झालंय आमचं प्रमोशन वगैरे झालेलं नाही. आमचा टाइम खूप आहे आपल्याकडं. तर आपण आता चाललो आहोत परत घरी. घरी नाही चाललं ॲक्च्युली गाईस. बघू शकता गाईस हे असं किती छान केलेलं आहे. सध्या जर तुम्हाला माहिती नसेल तर आता वारी चालू आहे आपली विठ्ठलाची. सो त्याच्यामुळे एल्को मॉलमध्ये म्हणजे सीझनल थीम्स असतात सगळे. देवाळीचे किल्ले वगैरे असते. सो तर आपण चला निघूयात. आपण चाललो आता पार्किंगला.
आता तुम्हाला जर माहिती नसेल तर हा एक इलेक्ट्रो सिटी मॉल आणि आता आपण फिरणारे गोल गोल काय करा सो मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. यहाँ लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन का. फिरणारे गोल गोल कारण बघा हे, आता इथं उतरायची सीडी आता आपण जसं बघू शकतो इथं परत चढायची आहे आणि इथं दोन्ही साईडला चढायचीच आहे. आता आपल्याला आता आपल्याला परत उतरायची सीडी शोधायची आहे. आता म्हणजे एक प्रकारची भुलभुलई आहे guys. ते अरे खरंच सीडी कुठे आहे इथंच नाही आपण ती उतरायची चढायची अरे असं त्या साईडला असं तिकडे आहे ती पण चढायची म्हणजे भेटले आता आपल्याला जर आपण एलिव्हेटरवर नसलो असतो ना तर आपल्याला 2 सबस्क्रायबर भेटले असते गाईज. पण ठीक आहे गाईज नशिबाच्या पुढं करणारच काय भेटत नाही. सगळे इथं बऱ्यापैकी बंद झाले आता वाजले किती 9:30 वाजले असते 10 वाजायला आलेत. फार फार आता भूक लागली जिमला जायचं काय खायचं काही तर तुम्हाला तर काय खाऊशी वाटत नाही बट खायला लागेल कारण जिममध्ये गेलं आणि काहीच नाही झालं तर फायदा नाही. कारण मी तर जातो 4-5 दिवसानंतर जिमला तरी तर काही जिमच्या नावावरती काही झालेलं नाही आहेस. सो आता आपण पहिले निघूयात पार्किंगमध्ये आणि तर पार्किंग शोधायचं म्हणजे लावली ती बघूया पहिले. मला माहिती आहे कुठं लावले कुठं लावले ते रॅडो नाही ते कुठल्या गाड्याचं टायटन नाही रे दुसरं काहीतरी नाहीये. अरे आपण पहिलं ग्राउंडला तर जाऊ मग बघू. पण ग्राउंडला होतो का पण नक्की आपण मग ग्राउंडलाच होतो नाही आपण ग्राउंडलाच होतो गेटच्या बाहेरून डायरेक्ट आता झालं आपण वर. ठीक आहे बघू शकता इथून एक छान अजून क्लोज व्ह्यू घेऊ आपण. किती छान केलेलं आहे गाईज. मला ही प्रतिकृती अतिशय खूप आवडलेली आहे. सो आता आम्ही परत भुलभुलैयात एलिव्हेटर शोधतो ना कोणते काढलो. तर गाईज आजचा वर्कआउट झालेला आहे शूट वर्कआउट आणि सगळं करता करता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. आता आपण जाऊया घरी. काय म्हणतो वेदांत. मिलते हैं अगले ब्लॉग में तब तक के लिए बाय बाय. डू सब्सक्राइब लाईक करो शेअर करो. गाईज काहीतरी दाखवतो तुम्हाला हे बघा बागड पिल्ली स्पॉटेड आहे.